कामतघर गावाची कन्या डॉक्टर सुरभी संतोष पाटील MBBS डॉक्टर झाल्यामुळे स्वागत सत्कार करून व वाजत गाजत आनंदाचे वातावरण दिसून आले। अनेकदा जेव्हा एखादी मुलगी तिच्या कुटुंबातील किंवा गावातील पहिली डॉक्टर बनते तेव्हा हा क्षण खूप खास असतो आणि संपूर्ण गावाला अभिमान वाटतो। सगळीकडून होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावात मायलेकीने एकमेकांना मिठी मारली। आज तिच्या डोळ्यात मुलीबद्दल अभिमान स्पष्ट दिसत होता। सविस्तर बातमी अशी आहे की भिवंडी शहरातील कामतघर गावाची कन्या डॉक्टर सुरभी संतोष पाटील डॉक्टर होण्याच्या निर्धाराने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यामुळे अभ्यासावर प्रचंड मेहनत घेतली। आई वडिलांनी देखील लाडक्या लेकीच्या शिक्षणासाठी कोणतीच कमी पडू दिली नाही। त्यांचे परिश्रम निर्धार यशस्वी होऊन MBBS MD श्वसन चिकित्सा पदवी मिळाला। आई वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी डॉक्टर सुरभी संतोष पाटील हिने प्रचंड मेहनत घेतली। तिच्या वडिलांनी सुद्धा तिला डॉक्टर बनवण्यासाठी खूप प्रयत्न केले। त्यामुळे घरात व नातेवाईकात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे। कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर मुलगी डॉक्टर बनली आहे। कुटुंबाच्या पाठिंबा आणि स्वतःची मेहनत यांच्या बळावर तिने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले। तिच्या या यशामुळे कुटुंबाचा परिसर आनंदाचे वातावरण असून अनेक तरुणांसाठी ती प्रेरणास्थान ठरत आहे। मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते हे तिने सिद्ध करून दाखवले आहे। यावेळी शुभेच्छा देताना भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर व ज्येष्ठ नगरसेविका वंदना मनोज काटेकर सांगितले की आज आपल्याला खूप आनंद होत आहे की कामतघरची मुलगी MBBS झालेली आहे। तिच्या या यशस्वी प्रवासाबद्दल तिला मनपूर्वक शुभेच्छा। या अभिमानास्पद कामगिरीने केवळ तिच्या कुटुंबाला नाही तर संपूर्ण समाजाला एक नवा आदर्श दिला आहे। तिच्या पुढील वाटचालीसाठी आणि करिअरसाठी मनपूर्वक शुभेच्छा। एका कुटुंबातील मुलीने अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर MBBS पदवी प्राप्त करून डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे। अनेक अडचणी आणि संघर्ष असूनही तिने शिक्षणाचा ध्यास कधीही सोडला नाही। तिच्या या यशामागे तिचे कष्ट, तिची मेहनत तसेच तिच्या आई वडिलांचे त्यागमय योगदान आहे। ही यशोगाथा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे। आज ती केवळ आपल्या कुटुंबाच्या नाही तर संपूर्ण परिसराच्या, समाजाच्या अभिमान बनली आहे। तिच्या या यशामुळे हे सिद्ध झाले आहे की परिस्थिती किती कठीण असली तरी स्वप्न मोठी असतील आणि मेहनत प्रामाणिक असेल तर यश नक्की मिळते। आज तिच्या स्वागत व सत्काराच्या निमित्ताने तिच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो। तिने आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजसेवेसाठी करावा आणि एक आदर्श डॉक्टर म्हणून नाव उज्ज्वल करावे ही सदिच्छा। यावेळी उपस्थित असलेले वडील संतोष पाटील, आई शुभांगी पाटील, काका राजेश पाटील, भाऊ जतीन पाटील, रवींद्र म्हात्रे, शरद म्हात्रे, गोपीनाथ काटेकर, महेंद्र पाटील, नरेश म्हात्रे, प्रकाश पाटील, रजनीश पाटील, प्रवीण चौधरी, चंद्रकांत तरे, विकास पांडुरंग पाटील, राम पाटील, तेजस काटेकर, पांडुरंग पाटील व सर्व ग्रामस्थ मंडळ कामतघर या ठिकाणी उपस्थित होते। आमच्या गावची सुकन्या सुरभी शुभांगी संतोष पाटील ही MBBS नंतर MDचं शिक्षण लखनौ ते घेऊन आज तिचं गावामध्ये आगमन झालेलं आहे। आगमन सोहळ्यासाठी सर्व आमच्या गावातील ग्रामस्थ उत्सुक होते। सकाळी म्हणजे जसं सर्व लोकांना समजलं की ती येणार आहे, सर्व ग्रामस्थांनी तिची वाट बघत आज तिच्या घरपर्यंत तिला सोडण्यात आलेलं आहे। खरोखर या कामतघर गावासाठी MD झालेली सुकन्या एक स्वाभिमान आणि अभिमान वाटावा अशी तिची ही चांगली उत्कृष्ट असं शिक्षण घेतलेलं आहे। गावातील प्रत्येक तरुणांना, मुलींना असं पुढे शिक्षणाचा
तिच्यातून काहीतरी त्यांनी हे घेतलं, शिक्षणाचा बोध घेतला पाहिजे आणि प्रत्येकाने इच्छा केली पाहिजे की आपण सुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे. तर हे शिक्षण जर त्यांनी घेतलेलं आहे खरोखर घरापासून मुलगी, खरं तर आमच्या आगरी समाजामध्ये मुलगी घरापासून लवकर लांब जात नाही, परंतु तिने संतोष पाटील आणि तिची आई शुभांगी यांनी खरोखरच खूप मोलाचं काम केलेलं आहे की तिला बाहेर ठेवून चांगल्या प्रकारे उच्च शिक्षण देऊन MD होऊन या ठिकाणी परत आणलेली आहे. तर हे गावासाठी आणि भिवंडी तालुक्यासाठी भूषणवा आहे. सुरभीच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो आणि तिच्या आई वडिलांना सुद्धा मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो त्यांचं की अशी चांगली मुलगी तुमच्या पोटी जन्माला आली आणि ती आज नावारूपाला आलेली आहे. या संपूर्ण कामतगर गावाचं नाव तिने लौकिक मिळवलेलं आहे. तर तिचं पुन्हा मी अभिनंदन करतो. तिच्या सत्काराचा कार्यक्रमाची रूपरेषा लवकर ठरवण्यात येईल. तर आता तिला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथमतः मी कामतघर गावच्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं सुरभीचं हार्दिक अभिनंदन करतो. ती जे सक्सेस झालेली आहे MBBS करून MD केलेलं आहे तिने, त्याच्या सक्सेसमुळं तिचं तर अभिनंदन करतोच, प्लस त्यांच्या आईवडिलांचंही अमर तुझा खूप खूप अभिनंदन करतो. नाही, मला खूप छान वाटतंय. पूर्ण कामतघर गावाने खूप छान प्रकारे वेलकम केला आणि माझ्या फॅमिलीने सुद्धा खूप छान प्रकारे वेलकम केला. सो आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग. ॲक्च्युली MBBSची स्टार्टिंग माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होती, कारण की 12thच्या स्टडीजपेक्षा MBBSची स्टडीज खूप जास्त 100 टाइम्स जास्त डिफिकल्ट आहे. तेवढी मी एक्सपेक्ट नव्हती केली की एवढं कठीण असेल, पण हो, स्टार्टिंगला खूप कठीण होतं आणि वेळेसोबत मी स्वतःला तसं मोल्ड करत गेली आणि मग हळूहळू करत खूप छान प्रकारे मला MBBSचा सिलेबस यायला लागला आणि इनफॅक्ट खूप छान मार्क्स भेटले प्रत्येक इयरमध्ये. 100% माझ्या मॉम डॅडच्या विना हे झालंच नसतं. लाईक मोटिव्ह होते आणि नेहमी मला मोटिवेट करायचे. आता जी मला ही अपॉर्च्युनिटी भेटले का मी डॉक्टर बनून मी जे लोकांचे प्राण वाचवू शकते, ऑब्व्हियसली मी हे समाजसेवेसाठी यूज करेन आणि आपल्या समाजातले जे पीडित आहेत त्यांना वर चढवण्यासाठी यूज करेन. थँक्यू सो मच. ते सगळे पाहुण्यांचे आणि गावकऱ्यांचे खूप आभार.